श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं मुख्य कारण असं आहे, आता मार्गशीर्ष महिना आरंभ झालेला आहे. अनेक माता भगिनींचे तसेच बंधुजनांचे मला प्रश्न येत आहेत, गुरुजी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण कसे करावे, दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कोणती उपासना करावी, कशी उपासना करावी, पारायण करणे शक्य नसेल तर नक्की अशी कोणती उपासना आहे, कृपया मला सांगा, जेणेकरून महाराजांची आमच्यावर कृपादृष्टी होईल. तर घरामध्ये आपण पारायण करताना नक्की कोणती काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावे. प्रामुख्याने आपलं घर शुद्ध असणं गरजेचं आहे, आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे आणि आपलं शरीरही शुद्ध असणं हे गरजेचं आहे. कारण मन जर शुद्ध असेल तरच आपल्याला केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होतं. म्हणून ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना पूर्ण पाळतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनाही पाळणं गरजेचं आहे. म्हणजेच घरामध्ये किंवा घराच्या बाहेरही मांसाहार करायचा नाही. घरातील कुटुंबियांनी सात्विक भोजन पूर्ण महिनाभर करायचं आहे. जर मन शुद्ध असेल तर घरामध्ये नक्कीच केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होतं. मग पारायण कोणत्या दिवशी आरंभ करावं आणि कोणत्या दिवशी समाप्ती करावी. तर 8 तारखेला आपण पारायण आरंभ करू शकता आणि 14 तारखेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती किंवा सांगता करू शकता. पारायण आरंभ करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मग संकल्प म्हणजे काय, तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, संकल्पात कार्य सिद्ध ये. म्हणजेच कोणत्याही कार्याचा संकल्प केला तरच ते कार्य सिद्धीला जातं, अन्यथा आपल्याला त्या कार्याचं फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपण पारायण करण्यापूर्वी संकल्प नक्की करावा. पूजा कशी मांडावी किंवा आरंभ कसा करावा. 8 तारखेच्या दिवशी आपण शुचिर्भूत होऊन म्हणजे आंघोळ करून देवाची पूजा करावी. एक चौरंग घ्यावा, त्या चौरंगावर धुतलेलं वस्त्र घालावं, त्या वस्त्रावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडावी, त्यावर एक कलश ठेवावा, कलशामध्ये शुद्ध जल घालावं, त्यामध्ये एक सुपारी, गंधफूल, सुट्ट नाणं, आंब्याचे पानं आणि एक नारळ ठेवावा. कलशावर स्वस्तिक काढावं. कलश पूजन आपल्याला करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला गणपती पूजनही गरजेचं आहे आणि त्यापूर्वीही आपल्याला संकल्प कसा करावा याबद्दल माहिती देतो. हे सर्व पूजा मांडल्यावर आपण जो ग्रंथ वाचन करणार आहात चौरंगावरच तो ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आणि 7 दिवस आपण जे पारायण करणार आहोत त्यावेळी तो ग्रंथ आपल्याला बाजूला हलवायचा नाही किंवा तो ग्रंथ बाजूला ठेवायचा नाही, त्या चौरंगावरच तो ग्रंथ ठेवायचा आहे. संकल्प करताना आपण हातामध्ये पाणी घ्यावं. जी व्यक्ती पारायण करणार आहे त्यांनी त्यांचं नाव घ्यावं. कुटुंबामध्ये जे सदस्य राहतात लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं नाव घ्यावं आणि घरामध्ये सुखसमृद्धीसाठी संकल्पामध्ये दत्त महाराजांना स्वामींना सांगावं, पूर्ण जीवनभर तुमची अशीच सेवा आमच्या हातून घडू द्या, घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होऊ द्या आणि सर्वांचं रक्षण करा, असा संकल्प करावा. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जी काही मनोकामना असेल तीही संकल्पामध्ये आपल्याला सांगायची आहे. नंतर ते पाणी सोडून आपण प्रामुख्याने सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. मग चौरंगावर आपल्या उजव्या हाताला थोडे तांदूळ घालून त्यावर गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची. गणपती बाप्पांचं यथाशक्ती पंचोपचार पूजन करायचं. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि गणपतीची प्रार्थना करावी की हे माझं पारायण पूर्ण होऊ दे. कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत. कार्यारंभी आपण गणपती बाप्पांचं पूजन केलं तरच आपलं कार्य निर्विघ्नतापूर्वक संपन्न होतं. म्हणून आपण सर्वप्रथम गणपतीचं पूजन करावं. गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपण कलश पूजन करावं. कलशावर स्वस्तिक काढावं, कलशाला हार घालावा आणि वरुण देवतेची मनोभावाने प्रार्थना करावी. कलशाच्या मागे आपण स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवावा. फोटोचं पूजन करावं, गंध लावावं, हार घालावा. त्याचप्रमाणे समोर जी आपण पोथी ठेवतो पोथीचं पूजन करावं, पोथीलाही हार घालावा. पंचोपचार पूजन झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि पारायण सुरू करताना सर्वप्रथम गणपतीचं स्मरण, कुलदेवतेचं स्मरण, सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचं आणि दत्त महाराजांचं स्मरण करूनच आपण कार्याला आरंभ करावा किंवा पारायणाला आरंभ करावा. यथाशक्ती यथाभक्ती आपण पारायण करावं. पारायण करताना आपण कोणते नियम पाळावे. भोजन करताना
प्रामुख्याने अनेक नियम सांगितलेले आहेत की एक अन्न आपल्याला 7 दिवस ग्रहण करायचं आहे, चप्पल घालायची नाही, जमिनीवर झोपायचं. पण सध्याच्या काळामध्ये एवढे नियम आपल्याला पाळणं शक्य होत नाही. म्हणून आपण भोळा भाव भक्तीला पाव ही भावना मनामध्ये ठेवून पारायण करावं. आपण अन्न ग्रहण करताना शक्यतो पारायण करेपर्यंत आपण उपास करावा. उपासाचा अन्न आपण ग्रहण करू शकता. पारायण झाल्यावर आपण दूध भात ग्रहण करू शकता, परंतु कांदा लसूण हे आपल्याला 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ग्रहण करायचं नाही. खूप जास्त नियमांमध्ये आपण अडकायचं नाही. आणि जर आपल्याला पारायण शक्य नसेल तर आपण काय करावं ते मी सांगणारच आहे. परंतु 7 दिवसांचं पारायण पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपण पारायणाची सांगता कशी करावी. दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्या दिवशी मूर्तीवर अभिषेक करावा, दुधाने अभिषेक करावा, पंचामृत स्नान घालावं, यथाशक्ती यथाभक्ती त्यांची पूजा करावी, तुळशी अर्पण करू शकता किंवा आपण बिल्व अर्चन करू शकता. 108 तुळशी किंवा 108 बिल्व घेऊन म्हणजे बेलपत्र घेऊन त्यांचं अर्चन करायचं आहे. द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राने आपण 108 नाव घेऊन त्यांची पूजा करू शकता किंवा बिल्व किंवा तुलसी अर्चन करू शकता. किंवा 108 दत्त महाराजांचे नाव आहेत, स्वामींचे नाव आहेत, ते आपण घेऊ शकता. ते झाल्यानंतर पुरणपोळीचा महानैवेद्य आपण करायचा आहे. नैवेद्यामध्ये प्रामुख्याने घेवड्याची भाजी म्हणजेच वालाची शेंग याची भाजी असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण महाराजांना ती भाजी खूप जास्त प्रिय आहे. पुरणपोळीचा पूर्ण नैवेद्य तयार करून आपण भक्तिभावाने नैवेद्य भगवंताला दाखवायचा आहे. स्वामींना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर महाआरती करून एका दाम्पत्याला घरी बोलवायचं आहे. त्या दाम्पत्याचे पाद्यपूजन करावे, त्यांना भोजन घालावं, त्यांना वस्त्रालंकार द्यावे आणि मनोभावाने त्यांना नमस्कार करावा. आणि नंतर थोड्या अक्षता त्या ग्रंथावर, गणपतीवर आणि त्या कलशावर घालून तो चौरंग हलवावा. त्याशिवाय आपण ती पोथी थेट उचलू नये. पोथी व्यवस्थित नंतर घरामध्ये ठेवून द्यावी, जेणेकरून त्याचं पावित्र्य घरामध्ये राहील. आता प्रश्न येतो, ज्यांना पारायण करणं शक्य नसेल त्यांनी काय करावं. वारंवार प्रश्न येतातच की आम्हाला घरामध्ये भरपूर अडचणी असतात, पारायण करणं शक्य नाही तर आम्ही कसं पारायण करावं. ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण सकाळी आंघोळ झाल्यावर देवांपुढे बसावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा किंवा द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा किंवा अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरता भव संकटात या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. आपण मन आपलं शुद्ध ठेवावं. घरामध्ये कांदा लसूण आपण शक्य होईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करावा. यथाशक्ती यथाभक्ती आपण दत्त महाराजांचं नामस्मरण करावं. पारायण शक्य नसेल तर आपण ही सेवा करू शकता. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक असा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. हा उपाय केल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विकास होईल. ज्यांचा विवाह योग येत नाही त्यांचा विवाह योग लवकर येईल. ज्यांना संतती प्राप्ती नाही त्यांना संतती होण्यासाठी मदत होईल. ज्यांच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे कर्ज निवारण होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होईल. माता लक्ष्मीची, दत्तप्रभूंची आणि स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी घरावर राहील. उपाय आपल्याला काय करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय करताना गुरुवारी आपण स्नान करून देवांची पूजा करायची आहे. आपण चंदन उघडण्यासाठी ज्या सानेचा वापर करतो ती साहन घ्यायची आहे. थोडं केशर घ्यावं, त्या सानेवर पाणी आणि ते केशर घालावं. एक अखंड हळकुंड घ्यावं आणि ते हळकुंड त्याच्यावर उगाळून त्यातून जे चंदन उत्पन्न होईल, जे गंध उत्पन्न होईल ते आपण घेऊन एका गावरान गायीच्या जवळ जायचं आहे. गावरान गायीच्या पायाला, उजव्या पायाला ते आपल्याला चंदन लावायचं आहे. पायाला कुठे लावायचं आहे तर पायाला जी खूर असते त्या खुरेवर आपण ते चंदनाचा लेप करायचा आहे आणि थोड्या वेळाने तो लेप काढून आपल्या घरी घेऊन जायचा आहे. लेप आपण लावताना गायीच्या पायाखालची जी माती आहे ती थोडीशी माती आणि तो लावलेला लेप आपण घरी घेऊन जायचा आहे. तो लेप एक लाल रंगाचं रेशमी वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये ती माती आणि लेप तो ठेवायचा आहे. थोडासा लेप आपल्या कुटुंबियांच्या कपाळी मस्तकी लावायचा आहे. हा उपाय केल्याने आपण
नक्कीच सर्व अडचणींवर मात करू शकतो आणि परमेश्वराची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.